चला तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे नवीन रेसिपी. ती आहे साबुदाणा बटाटा चकली. बघा कशी खुसखुशीत अशी ही साबुदाणा चकली करून दाखवणार आहे. तर मी 1 वाटी आधी पातेल्यात टाकली, 2 वाटी आणि 2.5 वाटी मी साबुदाणा घेतलेला आहे आणि तो स्वच्छ धुवून घ्यायचा छान असा आणि 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा. तर तुम्ही बघू शकता साबुदाणा बुडेल इतकं मी पाणी वापरत आहे. तर मी पूर्ण रात्रभर साबुदाणा भिजत घालून ठेवणार आहे. तर तुम्ही बघू शकता साबुदाणा छान भिजलेला आहे. तर तो मी एका कढाईमध्ये 2 वाटी पाणी टाकून घेणार आहेत आणि पाणी छान असं गरम करून घ्यायचं, उकळी येईल अशा पद्धतीने. तर 1 वाटी आणि 2 वाटी. तर यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेणार आहेत आणि छोटा चमचा 1 ते 1.5 चमचा लाल तिखट टाकून घ्यायचं. या तिखटऐवजी तुम्ही हिरवी मिरचीचा ठेचासुद्धा ॲड करू शकता. तर छान अशी उकळू फुटलेली आहे. तर यामध्ये मी जो भिजत साबुदाणा घातलेला आहे तो यामध्ये ॲड करून घेणार आहे. तर पूर्ण असा साबुदाणा मी टाकून घेतलेला आहे आणि पूर्ण एकत्र करून घेणार आहे. तर तुम्ही बघू शकता मी पूर्ण चमच्याच्या साहाय्याने एकत्र करून घेतलेला आहे. तर मी परत याला ढवळून घेणार आहे. तर साबुदाणा हा ट्रान्सफर होईपर्यंत मी त्याला पाण्यामध्ये शिजवून घेणार आहे. तर झाकण ठेवून एक वाफसुद्धा काढून घेणार आहेत आणि छान मस्त असा ट्रान्सफरसुद्धा होत आलेला आहे. तुम्ही बघू शकता किती मस्त आणि छान अशा पद्धतीने साबुदाणा चकली तयार केली तर छान होते. तर बघा, तर छान असा साबुदाणा होत झालेला आहे आणि मी 3 मध्यम आकाराचे बटाटे उकळून घेतलेले आहेत आणि ते सोलून घ्यायचे. तर साबुदाणा हा सुद्धा छान असा थंड झालेला आहे. तर त्यामध्येच मी खिसणीच्या साहाय्याने बटाटे खिसून घेणार आहे. तर बटाटे ही छान असे मॅश करून घ्यायचे जेणेकरून चकली ही छान पडेल त्यासाठी. तर बटाटेसुद्धा मी 3ही बटाटे खिसणीच्या साहाय्याने खिसून घेतलेले आहेत. तर पूर्ण असं हाताच्या साहाय्याने एकजीव करून घ्यायचं जेणेकरून चकली ही छान होते आणि कुरकुरीतसुद्धा होते. ही रेसिपी शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हालासुद्धा साबुदाणा बटाटा चकली कशी तयार करतात ते सुद्धा समजेल. तर मी अशा पद्धतीचा ठसा वापरत आहे स्टीलचा. तर चकली पाडण्याची चाळणीसुद्धा घेतलेली आहे. तर मी गच्चीवर आलेली आहेत आणि एक पॉलिथिनचा कागद घेतलेला आहे. ठशामध्ये मी भरलेला आहे साबुदाणा आणि छानपैकी अशी ही चकली पाडून झालेली आहे. तुम्ही बघू शकता. तर दुसरीसुद्धा त्याच पद्धतीने मी पाडून घेतलेली आहेत. तर अशा पद्धतीने मी पूर्ण चकल्या म्हणजे प्लॅस्टिकच्या पॉलिथिनवरती वाळत घालून ठेवलेल्या आहेत. तर 2 दिवस मी चकल्या वाळून घेतल्या आहे कडक उन्हात. तर तुम्ही बघू शकता किती मस्त आणि छान वाळून झालेले आहेत. तर मी तुम्हाला तेलामध्ये तळूनसुद्धा दाखवत आहे. तर तेलसुद्धा छान असं तापलेलं आहे. तर यामध्ये मी चकली टाकून घेणार आहे. तर बघा किती मस्त आणि छान अशी छान फुलेल ही साबुदाणा बटाटा चकली. तो बघा, तर अगदी तोंडाला पाणी सुटेल अशी ही बटाटा साबुदाणा चकली तयार हो. तर तळून झालेली आहे चकली ही. तर मी ही काढून घेणार आहेत एका प्लेटमध्ये. तुम्ही बघू शकता किती मस्त आणि पांढरी शुभ्र अशी ही बटाटा साबुदाणा चकली तयार झालेली आहेत. अगदी तोंडाला पाणी सुटेल अशी. तर अशाच परत मी घेऊन येणार आहेत रेसिपी अँड मच मोर. या चॅनलला नक्की शेअर करा.